त्याच्यात जर का त्यांनी असं म्हटलं असेल, की आम्ही फक्त आरक्षणावर चर्चा केली, तर आपण टेक्निकली त्याला ग्राह्य मानायचं. काल ते बारामतीत काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय? तर त्याचा सरळ अर्थ हा आहे, की मराठा विरुद्ध ओबीसी ही ठिणगी भुजबळ लावत आहेत का? माइनकर का भेट घेतली असावी आणि आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरा आणखी काही मुद्दा असू शकतो का? हे बघा, जर का त्यांनी ऑन रेकॉर्ड ज्याचं बाईट आता तुमच्याकडे येतोय असं तुम्ही म्हणता, त्याच्यात जर का त्यांनी असं म्हटलं असेल, की आम्ही फक्त आरक्षणावर चर्चा केली, तर आपण टेक्निकली त्याला ग्राह्य मानायचं. याचं कारण असं आहे, की जेव्हा बंद दाराआड दोन नेते भेटतात आणि बाहेर येऊन त्यातले दोन्ही नेते त्यांना जेवढं हवं तसं फिल्टर करून बाहेर सांगतात, तेव्हा ते जे बोलले ते आपण ऐकतो आणि त्याच्यानंतर आपला इन्फरन्स काढतो. आपण जर का आता याचा इन्फरन्स काढायचा प्रयत्न केला, जो सकाळी तुमच्या अगदी 10:20 पासून फ्लॅश फ्लॅश जो काही सुरू आहे, तो आत्ता जो आपण इन्फरन्स काढतो आहे तो असा आहे, की मुळात भुजबळ हे नाराज आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, ही वस्तुस्थिती आहे. किंवा अजित पवार आणि छगन भुजबळ ही रायव्हलरी आज नाहीये, तर ही 2009 पासून आहे. आपल्याला आठवत असेल तर तेव्हा 2009ला राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल असं 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. तेव्हा भुजबळांना केवळ 6 मतं पडली होती आणि उर्वरित सगळी मतं जी जवळपास 50-55च्या आसपास होती, फक्त विधान सभेच्या आमदारांची, ती अजित पवारांच्या बाजूनी. परंतु शरद पवारांनी आपला कौल दिला हा भुजबळांच्या बाजूनी आणि भुजबळ पुन्हा एकदा डेप्युटी सीएम झाले 2009 ते 2010. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर अजित पवार आले, ती गोष्ट वेगळी. पण ही जी रायव्हलरी आहे माझ्या माझ्या दृष्टीने ती तिथून सुरू होते. दुसरी गोष्ट, भुजबळ हे ज्या मुख्यमंत्री पदाकरता त्यांनी शिवसेना सोडली, थोडस डिस्क्राईब नाही करत आहे, ते मुख्यमंत्री पद आता जवळपास 35 वर्ष झाली, 40 वर्ष होत आली, तरी पण त्यांना अजूनही हुलकावणी देत आहे आणि आता त्यांना मिळेल याची सुतराम शक्यता नाही. आता हे जे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, हे कुठेतरी ते बाहेर काढत आहेत. आता त्याला कमिंग बॅक टू युअर ओरिजिनल क्वेश्चन, की काल ते बारामतीत काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय? तर त्याचा सरळ अर्थ हा आहे, की मराठा विरुद्ध ओबीसी ही ठिणगी भुजबळ लावत आहेत का? असा सरळ सरळ आरोप काही पवार समर्थकांनी केलेला आहे. अगदी आजची बैठक सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी, बघा मी 2% वाला माळी आहे, मी ओबीसी आहे, मी तुमच्याकडे बाळासाहेबांची साथ सोडून आलो, पण माझं काय? तुम्ही तर 32% वाले, हे जणू काही ते सांगत आहेत की काय? ही एक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला आहे का? ही सोशल मीडिया पासून मीडिया पर्यंत ही चर्चा सुरू झालेली आहे आणि नेमकं तेच भुजबळांना पाहिजे होतं.